मागच्या वर्षी न्यायालयाने दिलेली पीओपीच्या मूर्तींची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येणार. यंदा मूर्तिकारांना पर्यावरण स्नेही मूर्ती घडवाव्या लागणार. शाडू मातीच्या मूर्ती सुकण्यास वेळ लागत असल्यामुळे दरवर्षी मे महिन्यात मिळणारी मंडप उभारण्याची परवानगी यंदा फेब्रुवारी महिन्यातच देण्यास सुरुवात करावी, अशी पालिका प्रशासनाकडे मागणी. मूर्तिकारांसाठी पालिका प्रशासनही सकारात्मक असल्याची माहिती असून यंदाही मूर्तिकारांना नैसर्गिक रंग आणि शाडूची माती देण्याचा पालिकेचा मानस. जय गणेश. मी वसंत राजे, मुंबई मूर्तिकार संघटनेचा अध्यक्ष. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व गणेश भक्तांना, विशेषतः मूर्तिकारांना सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्रमांक 96/2024च्या अनुषंगाने मागील वर्षी दिनांक 24 जुलै 2025 रोजी माननीय उच्च न्यायालयाने उत्सवासंदर्भात दिलेले सर्व निर्देश तसेच राज्य सरकारने मूर्ती विसर्जनासाठी जाहीर केलेले सर्व मार्गदर्शक तत्त्व हे मार्च 2026 पर्यंत येणाऱ्या सर्व उत्सवांना लागू होणार होते. याचाच अर्थ असा की येणारा प्रत्येक उत्सव ज्यामध्ये मूर्ती विसर्जनाची परंपरा पाळली जाते हे आपल्याला परंपरापूरक पद्धतीनेच साजरे करावे लागतील, याचे स्पष्ट संकेत माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला दिलेले आहेत. त्यात ते मात्र शंका नाही. पर्यावरणाचं रक्षण करणे हे आपले संविधानिक मूलभूत कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे मी प्रत्येक मूर्तिकाराला विनंती करतो की येणाऱ्या उत्सवात पर्यावरणपूरक मूर्त्याच आपण निर्मिती करावी, जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण होईल आणि येत्या काळात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी भाविकांना आपल्या वतीने मदत होईल. मुंबईतील मूर्तिकारांना येत्या काळात लवकरात लवकर मंडप बांधण्याची तात्पुरती परवानगी मिळणार आहे. तसेच पत्र आपण माननीय आयुक्त तसेच उपायुक्त मुंबई महानगरपालिका यांना दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दिले आहे, जेणेकरून येणारा उत्सव साजरा करण्यासाठी भाविकांना कोणत्याही पर्यावरणपूरक मूर्तीची कमतरता भासणार नाही. जय गणेश.